नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आता आपण इयत्ता 7वीचा विज्ञान अभ्यासत आहोत। त्यामध्ये 4 धडे मी अपलोड केलेत। आजचा हा 5वा चॅप्टर आहे अन्न पदार्थाची सुरक्षा। यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला अन्न रक्षक पद्धती, त्याचबरोबर जागतिक अन्न सुरक्षा दिन जो की 16 ऑक्टोबर 2003 पासून सुरू केलेला आहे आणि 2006 नुसार भारतीय अन्न सुरक्षा आणि मानांकन प्राधिकरण या संस्थेने स्थापन करण्यात आले, म्हणजेच FDA म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन। या गोष्टी आपण शिकून घेऊया, ज्यामधून आपल्याला आपल्या परीक्षेसाठी उपयुक्त असा डाटा भेटून जाईल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये महाराष्ट्रात लासलगाव येथे कांदे व बटाटे यांच्यावर नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थावर किरणीयन करण्यासाठी संयंत्रे असलेली केंद्रे उभारण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या तक्त्यामध्ये आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये फळांना स्वादिष्ट व चविष्ट व आकर्षक बनविण्यासाठी त्यावर रासायनिक पदार्थाने इंजेक्शन दिले जाते। दुसरा आहे दूध विक्रेते दुधाची स्निग्धता वाढविण्यासाठी म्हणून दुधात युरिया मिसळतात। त्यानंतर तिसरं आहे आपले नुकसान कमी होण्यासाठी विक्रेते कित्येक वेळा हवाबंद डबे आणि पॅकेटे यांच्यावरती एक्सपायरी डेट बदलतात। आकर्षक व पिवळी धमक पिकल्यासारखी दिसणारी केळी तसेच अन्य फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड व इतर रासायनिक वापर करतात। शीतपेयांचे अनेकदा कार्बोनेट सोडा, फॉरिक ॲसिड इत्यादींचा घातक पदार्थ वापरले जातात। त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये त्यांनी 1954 मध्ये लोकसभा अन्न भेसळ प्रतिबंध कायदा संमत केला। यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून 1976 मध्ये कायद्यातील तरतुदीनुसार उपाययोजना पदार्थाची भेसळ करणाऱ्याला जन्मठेपेची तरतूद करण्यात आलेली आहे। अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे व्हावी यासाठी अन्नपदार्थावरील वेस्टर्न अन्नाला व औषधाला घातक नसावे, त्यावर निर्मितीचा दिनांक, कालावधी व साठवण्यासंबंधी सूचना स्पष्टपणे दिलेल्या असाव्यात, अशा अनेक तरतुदी केलेल्या आहेत। त्यानंतर अन्न भेसळ कशी शोधावी हे सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे। कदाचित यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो भविष्यात, म्हणून आपण एक क्विक रिव्हिजन करून घेऊया। दुधामध्ये भेसळ पाण्याची असते, ते आपण न सांगता सुद्धा खेड्यातली मुलं ओळखू शकतो। शहरातली मुलं नाही ओळखणार, पण खेड्यातली मुलं ओळखू शकतात। पण तरी पण त्यांनी एक प्रयोग दिला आहे। दुधाचा एक थेंब काचेच्या पट्टीवर ठेवून काचपट्टी थोडी तिरकस करावी, जेणेकरून दुधाचा थेंब खाली ओघळेल आणि काचावरील ओघळलेली पांढरी खून व दुधातील पाणी मिसळलेलं असतं, ते लक्षात येऊन जातं। आता मिरची पावडर, विटाची भुकटी असं पण प्रकार असतो, कारण आपण खेड्यामध्ये राहतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी माहीत नसतात। पण शहरातल्या मुलांना पॅकेटचं मिरचू असतं आणि त्यामध्ये विटांची भुकटी मिसळली जाते। त्यानंतर हळदी पावडरमध्ये मेटॅलिन येलो कलर मिसळला जातो, ज्याने वेगवेगळे आजार उद्भवू शकतात आणि रव्यामध्ये सुद्धा लोहकण मिसळले जातात। या चॅप्टरमध्ये एवढं सारं महत्त्वाचं होतं जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न रक्षण पद्धत, ज्यासाठी गोठणीकरण कसं केलं जातं, तर कमी तापमानावर अन्नपदार्थाची जैविक व रासायनिक प्रक्रिया यांचा वेग मंदावतो, त्यामुळे अन्नपदार्थ खूप काळ टिकून राहतं। यासाठी घरातील शीतकपाट म्हणजेच काय तर फ्रीज उपयोग करतात, ज्याच्यामध्ये
फ्रोऑन अमोनिया असतं, जे की आपल्या शरीरासाठी घातक असतं. त्याच्यानंतर धुरीकरण, यामध्ये धूर देऊन अन्नपदार्थाची संरक्षण किंवा यासाठी ॲल्युमिनियम फॉक्साईड वापरतात. त्यानंतर कीटकनाशकाचा वापर, पोत्यात धान्य भरल्यावर मेथनॉल फवारा पोत्यावर मारतात, त्यामुळं अन्न जास्त काळ टिकतं. आता किरणीकरण, या पद्धतीत अन्नपदार्थावर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा केला जातो. उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन तत्वाद्वारे निर्मित क्षकिरण व किरणोत्सारी समस्थानिकाद्वारे उत्सर्जित गॅमा किरण, या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव जसं की बुरशी, कीटकनाशक यांचा नाश होतो. फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढविला जातो, त्यामुळे हानी कमी होते. तसेच अंकुराची प्रक्रियासुद्धा मंद होते, जसं की बटाटे, कांदे यांना अंकुर फुटतात, हे पण कमी होतात. त्यानंतर वायूचा वापर, वेपर्समध्ये व इतर खाद्यपदार्थांमध्ये हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना नायट्रोजनचा उपयोग करतात. त्यातील बुरशी व कीटकनाशकाच्या वाढीस आळा घातला जातो. आता नायट्रोजनचा उपयोग कशामध्ये केला जातो यावर आयोगाने एक वेळा प्रश्न विचारला होता, किंवा हवाबंद चिप्सच्या पॅकेटमध्ये कुठला वायू असतो, तर तो असतो नायट्रोजन, ज्याचं कार्य आहे खाद्यपदार्थ नाश म्हणजे बुरशी किंवा कीटकापासून आळा घालणं. आता यावर परीक्षणाचा वापर कसा केला जातो, तर नैसर्गिक परीक्षण असं केलं जातं की पदार्थ प्रामुख्याने मीठ, साखर, तेल वापरून बनविलेले लोणचे, जाम, मुरंबे, पेठ इत्यादी पदार्थ आपण तयार करून ठेवू शकतो. त्यानंतर रासायनिक परीक्षण कसं असतं, तर ॲसेटिक आम्ल म्हणजेच विनेगार, सॅट्रिक आम्ल, त्यानंतर सोडियम, त्यानंतर नायट्रेट व नायट्राइड क्षाराचा वापर करून सॉस, जेली, जाम शिजविण्यास तयार भाज्या व अन्नाची प्रक्रिया इत्यादी पाकिटं खूप कालावधीसाठी टिकवलं जातात. त्यानंतर पाश्चरीकरण म्हणजे त्याला आपल्या सोप्या भाषेत उकळून दूध आपण ठेवतो, त्याला 80 सेल्सिअसला 15 मिनिटं ठेवलं जातं व त्यानंतर ताबडतोब ते थंड केलं जातं. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकतं. त्यानंतर वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणे, या पद्धतीला जीवाणू शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांनी विकसित केल्यामुळे याला पाश्चरीकरण असं सुद्धा म्हटलं जातं.